नमस्कार मंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार आहे आमच्या पेंडूरमधील आज परबाडीमध्ये धायकालो असा आणि त्याची पूर्वतयारी कशी काय झाली आहे ते तुमका मी दाखवणार आहे. मंदिराच्या आजूबाजूक सजावट वगैरे सुंदर अशी केल्याने तर अजून दुकानं वगैरे येऊची बाकी असत, तर दुपारपासून दुकानं वगैरे येतील. दशावतार नाटकासाठी जो स्टेज वगैरे बाजूला तो तुमका दाखवते. त्याबरोबर मंदिरामध्ये आतमध्ये जी सजावट केली आहे ती सुद्धा मी तुमका दाखवते या व्हिडिओमध्ये. तर चला तर मग बघूया धायकालाची पूर्वतयारी कशी काय झाली आहे ती. मंडळी आता धायकालाची पूर्वतयारी सुंदर अशी झाली आहे आणि सजावट वगैरे मंदिरात केल्याने आता शाळेची मुलं बघू शकतास शाळेत चालली आहेत. तर आज शाळा असा उद्या यांना सुट्टी असते सगळ्यांका धायकालाची. तर मंदिराच्या आजूबाजू तुम्ही परिसर बघू शकता सुंदर असो आणि आजूबाजू कौलारू घरा वगैरे आहेत. तर दशावतारासाठी इकडे रंगतात कलाकार इकडे या साईडला, आणि दशावतारांचो जो स्टेज आहे नाटक होताला त्या साईडकडे, तर हो मेन स्टेज ते दशावतार नाटक सादर होताला. तर आता मी तुमका मंदिराच्या आतमध्ये घेऊन जातो आहे आणि सकाळचं वातावरण बघू शकता मस्तपैकी. आणि मंदिराच्या आजूबाजूक ना सुंदर अशी कौलारू घरं असत आणि कलमा वगैरे तुम्ही बघू शकतास. आणि ह्यो असा ओढ सुंदर असो. तर या वडामुळे ना अजून या मंदिरात सौंदर्य असा निसर्ग सौंदर्य प्राप्त होता, तर बघू शकतास. तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिरातील तुमका डेकोरेशन वगैरे दाखवते. तर थोडा डेकोरेशन बाकी आहे, संध्याकाळी करतले तर लायटिंग वगैरे केल्याने. तर आता मी तुमका घेऊन जाते मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्याकडे आणि देवाचं दर्शन वगैरे पहिलं आधी घडवते. तर मंदिर असा सुंदर असा कौलारू. तर आपण पहिला जाऊया आधी गाभाऱ्याकडे. त्या गाभाऱ्याकडे जाताना तुम्ही बघू शकता सुंदर असं डेकोरेशन. तर सगळ्यांनी महापुरुषाचं दर्शन घ्यावा. तर गाभाऱ्याकडे गेलास ना की तुम्ही सजावटीशी बघू शकता सुंदर अशी केल्याने, शंभर वगैरे तयार केल्याने तुम्हाला संपूर्ण दाखवते मी. तर ही बघू शकता सजावट. तर आतमध्ये सुंदर अशी सजावट केल्याने आणि संध्याकाळी अजून सजावट करूची बाकी आहे ती संध्याकाळी तुमका बघूक गावते 4 नंतर. तर आता मी तुमका सकाळीच व्हिडिओ बनवते. आता वाजलो 10. तर ह्या तुमका आता दाखवते कारण सकाळी जरा क्लायमेट चांगला असतं त्याच्यामुळे तुमका व्यवस्थित दिसतं सगळं काय. तर त्या मंदिराच्या सभागृहामध्ये बघू शकता शो असा सभागृह छोटंसं आपण सुंदर असो सभागृह तुम्ही बघू शकता शो. आणि हो संध्याकाळी सगळा पॅक होणार धायकालाच्या बघता नाटका बघता. आता ही आजूबाजू तुम्ही सजावट बघा मस्तपैकी वगैरे बांधल्याने आहेत. आणि मंदिराच्या आजूबाजूची अशी कौलारू घरं असतात सुंदर अशी जी माडांमध्ये वगैरे बघू गावतात. त्यासमोर तुम्ही आता बघू शकता कितक्या भारी घर दिसता बघा. तर अजून सजावट बाकी आहे आणि संध्याकाळी तुमका मी दाखवलेलं सुंदर अशी लायटिंग केल्याने आणि त्या लायटिंगमध्ये आपल्या मंदिर बघूक लय भारी वाटतं. आणि आता तुमका मी दाखवते कलाकार कुठे रांगणार आहेत दशावतार कलाकार. तर त्यांच्यासाठी सेपरेट अशी ह्या साईडला त्यांनी असं शेड वगैरे केलेली आहे ते बघू शकतास. तर इथे दशावतार कलाकार रंगतेले तर काम अजून बाकी आहे बघू शकतास. मॅट वगैरे अजून बांधीचं आहे या साईडला. आणि मंदिराच्या बाजू हे तुम्ही ओढ बघू शकता सुंदर असो. सकाळचं बघू ते लय भारी वाटतं कारण सूर्यकिरणं पडतात बघा त्याच्यावरती लय भारी वाटतं. आणि आजूबाजूची बघू शकतास घरा. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट बरोबर समोर ह्यो असा रंगमंच म्हणजे इथे दशावतार नाटक सादरीकरण सुरू होणार. रात्री 1 वाजल्यापासून सुरू होणार आहे संपूर्ण नाटक. सकाळी 6 वाजता नाटक संपणार म्हणजे धायकालो संपणार तेव्हा. आजूबाजू या साईडला संपूर्ण दुकानं वगैरे लागणार आहेत. इथे या साईडला हे तुमका कोपरं दिसत आहेत त्या साईडला दुकानं वगैरे लागणार आहेत. तर दुकानं येतील दुपारीपासून दुकानांना सुरुवात होईल येऊ. आणि नंतर तुमका संध्याकाळी संपूर्ण इथे ह्या सगळ्या गजबजला दिसणार. आता तुमका मंदिर एकदा लांबून दाखवते. आता इथून तुम्ही मंदिर बघू शकतास. मंदिराची सजावट केलेली कौलावरती सुंदर अशी तोरणं वगैरे सोडल्याने आहेत आणि ती आपल्याला रात्री बघूक लय भारी वाटतेली. इथे ते हॉलिजन्सला लावलेलं आहे समोर.
आणि आता मंदिराच्या आजूबाजूचा तुम्ही परिसर सुंदर असं बघू शकतास. तर अशी ही तयारी वगैरे मंदिराची सुंदर अशी झाली आहे धायकाल्याची. तर नक्की पेंडूर परबडीमध्ये आज धायकाला सगळ्यांनी यावा. तर आज रात्री 1 वाजता दशावतार नाटक वगैरे आणि धायकाला सुरू होणार आहे. आणि सुंदर असं आपलं एक या धायकाला दर्शनी बघून ठेवतो थंडीच्या वातावरणात. तर नक्की सगळ्यांनी यावा. तर मी तुमका आता थोडक्यात जास्तीत जास्त दाखवले कशी काय तयारी इकडच्या परबडीतल्या सगळ्या म्हणजे मंडळींनी केलेली आहे. तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळी ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ घ्या शेअर करा. आणि तुमका मी थोडक्यात दाखवले आता आमच्या परबडीमध्ये आज धायकालो असा त्याची पूर्वतयारी कशी काय झाली ती मी तुमका तयारी झाली आहे ती दाखवले. तर व्हिडिओमध्ये एक नक्कीच कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.